मिस्टर बीडने बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते, ठाकरेंनी केली होती टीका। सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम सुरू। गद्दार कोण याचा निकाल जनतेने दिला। कॉमेडियन कुणाल कामरानं केलेल्या व्यंगात्मक गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराइट नोटीस। गाण्याचं संगीत वापरल्याचा आरोप, तर विडंबन आणि व्यंग कायदेशीररित्या वाजवी वापराच्या कक्षेत कामरानं ट्विट करत आरोप फेटाळले। दिशा सालियांचा सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर। दिशाच्या मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर इजा, शरीरावरही जखमा असल्याचं नमूद। डोक्यातून आणि नाकातून रक्तस्राव झालेला होता, रिपोर्टमध्ये उल्लेख। विरोधी पक्षनेत्याविनाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं। पुढील अधिवेशन 30 जूनला होणार। उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना काही काळ मोकळं बसू द्या। विरोधी पक्षनेते पदाबाबत अध्यक्ष ज्या दिवशी निर्णय घेतील तो मान्य। मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका, तर घाई गडबडीत निर्णय घेऊ नका, अध्यक्षांचा विरोधकांना मिश्किल सवाल। विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत, अशी आमदारांकडून विचारणा। ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप। आज रात्री रायगडच्या पालकमंत्रीपदाचं नाव घोषित केलं जाणार। भरत गोगावलेंच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। अखेर 2 महिन्यानंतर तिढा सुटणार। वाघ्या कुत्रा दंतकथेतून एकाही इतिहासकाराकडे वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा नाही। संरक्षित स्मारकामध्ये नोंदही नाही, संभाजीराजेंची माहिती। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंचं समर्थन। संभाजीराजे भोसले बोलतात ते 100% चूक। वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली हे सत्य आहे, संभाजी भिडेंचं वक्तव्य।